सोलापूर महानगरपालिका हद्दीतील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत चिंता व्यक्त करून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले। सोलापूर महानगरपालिकेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेची आढावा बैठक पार पडली। या बैठकीस आमदार सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, पालिकायुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त तैमूर मोलानी, आशिष लोकरे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, सहाय्यक नगररचना संचालक मनीष बिष्णुकर, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, आरोग्य अधिकारी राखी माने तसंच अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। दरम्यान महापालिकेनं बाबू जगजीवनराम झोपडपट्टी भागातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी आणि आवश्यक असल्यास त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवावं। शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा देण्याबाबत हलगर्जीपणा करू नये असे निर्देश दिले। ड्रेनेज लाईनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या लाईनच्या समस्येवर देखील त्यांनी चर्चा केली। या उपाययोजनेसाठी तातडीनं 2 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली। याबरोबरच बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत 15 ते 20 दिवस आरोग्य तपासणी शिबिर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या। या ठिकाणी कायमस्वरूपी दवाखाना सुरू करण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी या प्रसंगी दिल्या। बैठकीच्या प्रारंभी पालिकायुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत सुरू असलेल्या सर्वेक्षणाबद्दल माहिती दिली। पाण्याच्या पुरवठ्यासाठी असलेल्या पाईपलाईन काही ठिकाणी ड्रेनेज लाईनमधून जात आहेत, त्यामुळे दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। यावर उपाय म्हणून संबंधित विभागाला पाईपलाईन बदलण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत आणि निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या आढावा बैठकीनंतर पत्रकारांना अधिक माहिती दिली। तातडीनं आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी गटर आणि पिण्याची पाईपलाईन एकाच याच्यातून जाते त्या ठिकाणी पण तातडीच्या उपाययोजना केलेल्या आहेत। परंतु शहराचा विषय म्हणाल तर शहरातली अंतर्गत पाईपलाईनच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जवळजवळ 895 कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी दिलेली आहे। पहिल्या टप्प्यातले 100 कोटी रुपये आता येतील। आत्ताच मी आयुक्त महोदयांशी बोललो की तातडीनं त्याचा सर्वे करून टेंडरची प्रक्रिया कंप्लीट करून काम चालू करायचं, पण पुन्हा या समस्या उद्भवल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीनं टेक्निकली आपल्याला स्ट्रॉंग योजना बनवायला लागेल आणि त्या अनुषंगानं सूचना दिलेल्या आहेत। तर लवकरच आपण या शहरातली अंतर्गत सगळी पाईपलाईन आपण बदलण्याचा निर्णय घेऊ।